नमस्कार मंडळी, दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो। हे पहा, आपला घोसाळीचा जो प्लॉट आहे, सध्या आपण त्याला फ्लोनीसुद्धा पाणी देत आहे। अतिउष्णतेमुळे कळीसाठी प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो। आपला प्लॉट 3 ते 3.5 महिन्याचा होऊन गेलेला आहे, पण अजूनसुद्धा चांगल्यारीत्या हार्वेस्टिंग चालू आहे। आपण या प्लॉटला खेटून दुधी भोपळ्याची लागवड केली होती मित्रांनो, परंतु अतिउष्णतेमुळे व पावसाच्या विलंबनामुळे आपला भोपळ्याचा बराचसा प्लॉट खराब झालेला आहे। परंतु सध्या जो थोडाफार भोपळ्याचा प्लॉट चांगला आहे, त्यामध्ये चांगले उत्पन्न भेटत आहे। सध्या मार्केटमध्ये प्रति नग 20 रुपये नगाप्रमाणे विक्री होत आहे मित्रांनो। अशारीत्या खराब झालेला आहे, काही चांगला आहे प्लॉट। घोसाळे आपले एकदम छानरीत्या आहे। आपण हा सर्व माल बाजारात विक्री करतो, त्यामुळे आपल्या नफ्यात चांगल्या प्रमाणात वाढ होते मित्रांनो। हे पहा, हा वांग्याचा प्लॉट आहे, त्यामध्ये आपण कोबीची लागवड केली होती, परंतु अतिउष्णतेमुळे या कोबीची सुद्धा वाढ रखडलेली आहे। वांगी सुद्धा कळी सेट होण्यास त्रास होत आहे मित्रांनो। तसेच आपण यालाच खेटून नवीन प्लॉटची लागवड करण्यासाठी जमिनीची मशागत करून ठेवलेली आहे। आपण साधारण 1 जूनलाच भाजीपाल्याची लागवड करणार होतो मित्रांनो, परंतु अर्ध्याच्या वर जून उजाडला तरी पावसाने विलंब केलेला आहे, लेट झालेला आहे। त्यामुळे आपण या प्लॉटची पुन्हा नांगरणी करून घेतली मित्रांनो, व ते रान थोडं तापू दिले मित्रांनो। साधारण या काळामध्ये आपण कोणताही भाजीपाला लागवड करण्यासाठी घाई करू नये, कारण सध्या मार्केटमध्ये भाजीपाल्याला रेट आहे व आपण रेट असल्यामुळे लवकर लागवड करायची घाई करू, परंतु अतिउष्णतेमुळे कोणत्याही प्लॉटची भाजीपाल्याची उगवण क्षमता ही फार कमी आहे व रोग पडण्याचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते। त्यामुळे साधारण मित्रांनो, आपण सध्या तरी भाजीपाला लागवड करायची कोणत्याही प्रकारची घाई करू नये। जर घाई केली तर आपले नुकसान होऊ शकते मित्रांनो। साधारण 1 पाऊस झाल्यानंतर आपण भाजीपाल्याची लागवड करू शकतो मित्रांनो। सध्या आम्ही नांगरणी केलेली आहे, शेणखत घातलेले आहे व आता त्याच्यावर रोटावेटर मारून सरी पाडून पावसाची वाट पाहणार आहे मित्रांनो। आता आपण साधारण पावसाळी लागवड करणार आहे, ते लागवडीचं नियोजन आपण कशा पद्धतीने करणार आहे, पावसामुळे आपल्या पिकाचे नुकसान होऊ नये त्यासाठी कसे नियोजन करणार आहे, त्यासाठी आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सर्व भाजीपाला विषयक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। आणि आपला जुना कमेंटमध्ये आपला जुना प्लॉट व शेती व भाजीपाला नियोजन कसे वाटले कृपया करून सांगा। धन्यवाद।